बातमी संसदेत काल झालेल्या घुसखोरी संदर्भातली आहे। या घुसखोरीविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संसदेच्या दोनही सभागृहांमध्ये निवेदन देण्याची शक्यता आहे। दिल्ली पोलिसांकडून दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि तपासासंदर्भातली माहिती अमित शहा आज दोनही सभागृहात देतील। दरम्यान घुसखोरी करणाऱ्या चौघांवरती UAPA अंतर्गत गुन्हा दाखल होतोय। संसदेच्या सुरक्षेतल्या त्रुटी प्रकरणी गृह मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिलेत। शिवाय CRPFचे महासंचालक अनीश दयाल सिंग यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीही स्थापन झाली आहे। आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे दिल्लीतून आपल्या सोबत आहेत। सोमेश, या प्रकरणामध्ये चौकशीचे तर आदेश दिले गेलेत, पण आतापर्यंत कारवाई काय काय झाली आहे, काय घडलंय काल दुपारपासून आतापर्यंत? ज्ञानदा, आपण लक्षात घेऊ शकतो की संसदेच्या एकूण घुसखोरी प्रकरणामध्ये आता सुरक्षेविषयक त्रुटींसंदर्भात एक असेसमेंट करण्यासाठी एक समिती तयार केली आहे। कदाचित शक्यता आहे की ही समिती आपल्या शिफारशी पाठवेल लोकसभा सचिवालयाला की त्यांनी एकूण सुरक्षा व्यवस्था ही कशा प्रकारे ठेवावी। पण दुसऱ्या बाजूला जो तपास सुरू आहे त्या तपासामध्ये सर्वात मोठी घडामोड आज सकाळची ती म्हणजे UAPA अंतर्गत FIR फाईल करण्यात आलेला आहे। त्यामुळे दहशतवाद विरोधी कायद्याचा आधार जर दिल्ली पोलिसांनी घेतला असेल तर या सगळ्यात दिल्ली पोलिसांकडे दहशतवादाचे किंवा टेरर अँगलचे काही पुरावे सापडलेत का, त्याविषयी पोलिसांचा तपास काय आहे आणि या सगळ्याबद्दल आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे संसदेमध्ये निवेदन करण्याची शक्यता आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे कालपासून अमित शहा यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर निवेदन करावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती, पण त्यानंतर हा विषय लोकसभेचा असल्यामुळे त्यावर अध्यक्षांनीच निवेदन केलं। पण आता लोकसभेकडून हा विषय पुन्हा एकदा केंद्रीय गृह खात्याकडे दिलेला असल्यामुळे आता दाखल झालेला तपास आणि सुरू असलेला तपास आणि दाखल झालेला गुन्हा या दोन्हींबाबत आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे लोकसभा आणि राज्यसभेला निवेदन देतील आणि लोकसभा आणि राज्यसभेसमोर सगळी वस्तुस्थिती मांडतील। अजूनही दिल्ली पोलिसांकडून तपास सुरू आहे। एक आरोपी ज्यांनी या सगळ्यांचा बाहेर व्हिडिओ काढला होता तो फरार असल्याचं म्हटलं जातंय, पण आपल्याला जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार ललित झा नावाचा तो जो आरोपी आहे त्याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। आणि या सगळ्याचा मास्टरमाइंड नेमका कोण होता याबाबत दोन अँगल समोर येत आहेत। एक म्हणजे जो लोकसभेमध्ये पकडला गेला मनोरंजन नावाचा जो हे सगळं करणारा तरुण होता तो या सगळ्याचा मेन कॉन्स्पिरेटर असावा अशी शक्यता पोलिसांना वाटते। पण दुसऱ्या बाजूला जो आता ललित झा नावाचा जो नवा तरुण पकडला गेल्याचं आपल्याला समजते, अजून पोलिसांनी अधिकृत सांगितलं नाहीये, तर या तरुणाने या सगळ्याबाबतचा कट रचला किंवा कट आखला असं म्हटलं जाऊ शकतं। पण यांच्या मागे एक व्यवस्था होती, एक व्यवस्थित रचना होती असा अंदाज पोलिसांना आहे आणि पोलीस त्या अनुषंगाने तपास करतायत। आता UAPAचे विविध जे सेक्शन्स आहेत त्यापैकी कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला हे सुद्धा पाहावं लागेल। त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो। घटना अत्यंत गंभीर आहे, देशाच्या सुरक्षेला एक प्रकारे चॅलेंज करणारी घटना असल्यामुळे हे प्रकरण तितकंच गांभीर्याने घेतलं जात आहे आणि आज अधिक माहिती समोर येऊ शकते गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतर। धन्यवाद सोमेश या सगळ्या अपडेट्सबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।